कोल्हापुरातील डॉक्टरांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे। एसआयआरची माहिती भरण्याचा बनाव रचण्यात आला, मात्र जागरूक राहिल्यानं नुकसानापासून डॉक्टर थोडक्यात बचावले असल्याची माहिती समोर येते। प्रथम त्याने लिंकवर क्लिक करण्याला सांगून ऑनलाईन फॉर्म भरून घेतो असे सांगितले व माहिती भरून घेतली। प्रत्येक वेळी मी त्याला हे फ्रॉड वाटते असे सांगत होतो, परंतु तो तसे नसल्याची खात्री देत होता। लगेचच मला माझ्या क्रेडिट कार्डवरून सुमारे 84,000 रुपयाचे ट्रान्झॅक्शन झाल्याचा मेसेज आला व पाठोपाठ आयसीआयसीआय बँकेकडून याचे कन्फर्मेशनसाठी फोन आला आणि मी ताबडतोब हे फ्रॉड आहे असे सांगून माझे कार्ड आणि सर्व अकाउंट ब्लॉक करण्यास सांगितले। त्यामुळे पुढील ट्रान्झॅक्शन्स करता आली नाहीत व मी वाचलो। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। 2 अल्पवयीन मुलांकडून आमिष दाखवून अत्याचार झालेला आहे। दोन्ही आरोपींवर अत्याचाराचा गुन्हा आता दाखल करण्यात आलाय। अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आलेले आहे। याबद्दल आम्ही तिचा तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। अंडर सेक्शन 70(2), 65(1), 351(2), 351(3) आणि 3(5) प्रमाणे 2 आरोपींच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केला आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मुथूट फिनकॉर्प सोने तारण प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। सुवर्णकार निलेश चळेकडून 1 किलो 260 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय। 1,89,00,000 सोनं आतापर्यंत जप्त करण्यात आलेलं आहे। यामध्ये एकूण 3 आरोपी अटक आहेत। सध्या आरोपींची संख्या 3च आहे। या आरोपींचा पीसीआर 19 तारखेपर्यंत आहे आणि कालच्या तारखेमध्ये आपण 1260 ग्राम एवढं सोन्याचे दागिने हे हस्तगत केलेले आहेत। त्यांनी ते जप्त केलेले आहेत। अधिकचा तपास चालू आहे। तसंच बँकेतील शाखेत जो काही तपास आहे तोही कंटिन्यू चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।